नमस्कार मंडळी, वेलकम टू काश्मीर व्लॉग 2. गुड मॉर्निंग। यूनिक सर्विंग स्टाइल। मैडम बन जाएगी शेरनी। आपका शेर ये है, हाँ? टाइगर अभी जिंदा है। क्या बात है? टायगर अभी जिंदा आहे. ओके. गुड मॉर्निंग. खूप मस्त पैकी असं ऊन पडलेलं आहे वातावरण आज. एक नंबर. खूप मजा येणार आहे आणि आज इकडचे सगळे आजूबाजूचे गार्डन्स आम्ही फिरणार आहोत. सो चला जाऊयात. खूप सुंदर गार्डन आहे हे आहे शालीमार गार्डन, जे आमच्या हॉटेलपासून एक 5 मिनिटाच्या अंतरावर होतं. सो आम्ही लगेचच इथे पोहोचलो. कैसा लग रहा है पांडे जी? बहुत बढ़िया. इथे मी म्हणाले ना जसं की इथे माणसं खूप छान आहे. ते माळी काकांनी मला फूल आणून दिलं आणि राहुलला पण दिलं. किती गोड लोक आहेत यार इथे. माझं इकडे फूल तोडणं अलाउड नाहीये. ओके, तरी पण त्यांनी मला आणलं आणि त्यांनी दिलं. क्यूट असतं यार. अशा सुंदर जागी तर रील्स बनताय यार. मग आम्ही रील्स बनवले, जे की मी इन्स्टा अकाउंटला टाकले, जाऊन बघा. असा माझा नवरा माझ्यासाठी फूल घेऊन येतो. अरे बापरे. थँक्यू. तोड़ना मना है. तोडणं म्हणा आहे. हा माळीने मला फूल दिलं होतं हे, आणि ते तिथे पडलं माझ्या हातून चुकून, तर माझा नवरा कलेक्ट करून आणलं. थँक्यू पांडेजी, आर ग्रेट. आय लव्ह यू. सो आता आम्ही आहोत काश्मीरच्या निशाद गार्डन मध्ये. या अगोदर म्हणजे थोड्या दिवसांअगोदर मी ना एक पोस्ट टाकली होती की व्लॉग फॉर्मॅट व्हिडिओ बनवूया, आणि तुमचे काही प्रश्न असतील तर प्लीज विचारा. माझ्यासोबत राहुल गाडे येतील. सो हे काही शॉर्ट लिस्टेड आणि खूप वेळा विचारले गेलेले प्रश्न आहेत. त्यातला पहिला प्रश्न, आपण पहिल्यांदा कुठे भेटलो? मी पोलीस भरतीची प्रॅक्टिस करायला अंबरनाथ मध्ये हिल स्टेशन आहे. हिल स्टेशन. 3 झाड. 3 झाडला भेटलो होतो. 3 झाडला. हो, आम्ही तिथे भेटलो. आणि तारीख पण सांगतो. हा, सांग सांग सांग. तारीख सांग. 28 फेब्रुवारी 2016. तारीख खरं तुला आठवते? माय गॉड, नाईस. आता पुढचा प्रश्न आहे की आय लव्ह यू कोणी आधी म्हटलं? टाइमपास मध्ये मीच म्हणत गेलो. टाइमपास होता तो काही पण. फ्लॅट. हा, म्हणजे कोणाला माहित नसेल पण राहुल सर खूप खूप जास्त फ्लर्ट करतात, आणि ते फ्लर्ट करण्यामध्ये असं एकदम खूप मस्त नंबर घेऊ शकतात. एवढे फ्लर्ट करतात ते. आपल्याला एकत्र करायला काय आवडतं? आम्हाला एकत्र करायला खरं तर फिरणं जास्त आवडतं, है ना? फिरायला, हो लोकांना मदत करायला. हो, आम्हाला मदत करायला पण खूप जास्त आवडते. हा कॉमन फॅक्टर आहे. फिरणं, मदत करणं. एकत्र तर काम नाही करू शकत आम्ही. काम करतो तेव्हा नेहमी भांडत असतो. नेहमी ओरडत असतात. पुढचा प्रश्न, आधी राग कोणाला येतो? मी थोडीशी रागीट आहे, म्हणजे नॉट रागीट बट ठीक आहे. हे खूप मेसी आहेत माहितीये का, खूप गडबड करतात कामांमध्ये. पुढचा प्रश्न, जास्त रोमॅन्टिक कोण आहेत? मीच आहे. म्हणजे मीच असं इमोशनल आहे, मीच रागीट आहे, मी अभ्यासू. आहे का बाबा? एवढं चांगलं नसतं अभ्यास असणं, माहितीये का? आता झाले तुमचा अभ्यास करण्याचे दिवसच गेले. पुढचा प्रश्न, माझा आवडता पदार्थ कोणता? फिश. हो, आणि हा याच्यामध्ये आता आम्ही दोघं पण एकदम ऑपोजिट आहोत. दोघं मी नॉन व्हेजिटेरियन आहेत आणि हे व्हेजिटेरियन आहेत. तर आम्ही दोघं एकदम कम्प्लीट ऑपोजिट आहोत. आमचे टेस्ट बर्ड्स सगळं ऑपोजिट आहे. आणि तुझा आवडता पदार्थ म्हणजे पनीरचे कितीही पदार्थ, कोणतेही पदार्थ असू दे, त्याला आवडतात खायला. पुढचा प्रश्न, जास्त जेलस कोण होतं? हा माणूस असा दिसतो पण इतकी जेलस होतं ना, इतका जेलस होतं ना, मज्जा येते तेव्हा.
काय करणार बायको म्हणजे इकडे काश्मीरमध्ये 101 वेटर आहेत माहितीये. म्हणजे ज्या हॉटेलमध्ये जा, जो पण स्टाफ आहे इतका सुंदर दिसतो आणि हा तिथून फक्त पकडून मला घेऊन जात असतो, चल इथून चल इथून चल इथून. रादर याला माहितीये की आम्ही आमचं काही असं थॉट नसणार आहे. पण तरी पुढचा प्रश्न, तयार व्हायला जास्त वेळ कोणा घेत? 5 मिनिटात किती खोटारडा आहे. 35 मिनिटं, हे 35 ते 40 मिनिटं. नाही, अजिबात नाही. याचे शेवटपर्यंत शूज टाय नसतात, ते खराब झालेले शूज पुसत असतो. माझं सगळं रेडी होतं, मी पटापट करते. ताई या हे खोटं बोलतोय, एकदम खोटं बोलतोय. हा हा सगळ्यांना माहिती कोण खोटं बोलते. पुढचा प्रश्न, ओके. माझ्यात जास्त तुला काय आवडतं? ये फंस गया सीएम। करावं लागतं काय तुला? काही आवडत नाही. माझं काम करून देते म्हणून मला आवडते, बस बाकी काही नाही. काय ठीक आहे. मला तुझ्यात जास्त काय आवडतं तर खूप सॉफ्ट स्पोकन आहे. खूप खूप जास्त एकदम मी चांगलं बोलते तुझ्याबद्दल, मग तू एक पण नाही बोललास. आणि खूप सॉफ्ट हार्टेड आहे. म्हणजे जास्त समोरच्याला त्रासच नाही देऊ शकत हा माणूस. आणि आवाज तर कधीच चढवू नाही शकत कोणावर. आणि तो प्लस पॉइंट होता माझ्यासाठी. येस. पुढचा प्रश्न, नेहमी बरोबर कोण असतं? मीच असते. जबरदस्ती करतोय आहे सगळा, जबरदस्ती. पुढचा प्रश्न, जास्त खाणारा किंवा खाणारी कोण आहेत आमच्या दोघांमध्ये? मीच आहे. मला खूप आवडतं, फूडी आहे मी थोडीशी, आणि मला फिरून फिरून गोष्टी खायला आवडतात. बट टेस्टी असेल तरच मी खाते, नसेल तर ठीक आहे थोडंसंच घेते ट्रायलसाठी. पुढचा प्रश्न, जास्त ड्रामा कोण करतं? ॲज युजल. या व्यतिरिक्त अजून एक प्रश्न आहे की जर तुला आयुष्यात राहुल सोडून कोणती पर्सनॅलिटी व्हायचं असेल तर तू काय होशील? असं वाटतं तुला की तू काय बनू शकतो? मला याचं उत्तर माहिती. ओके, तर मी सांगते. काय काय आमदार. खूप वेळा याला पॉलिटिशियन व्हायचंय. खूप वेळा सांगतो की खूप चांगलं काम करायचंय, त्यासाठी पॉलिटिशियन व्हायचंय. बट मी त्याच्या विरोधात आहे. मला नाही वाटत की पॉलिटिक्स मध्ये गेल्यावर कोणता माणूस चांगलं काम करू शकतो, असं वाटतच नाही. जाऊ दे, कॉन्ट्रोवर्शियल आहे ते. बट याला आमदार व्हायचं. तुझा काय प्रश्न आहे माझ्यात? काहीच नाही. भाई साहब, कधीतरी काहीतरी असं अभ्यास करून यायचा. तुला काय बनायचंय सांग. काय मला खूप काय बनायचं होतं. मला फिल्म ऍक्ट्रेस बनायचं होतं, मला एअर हॉस्टेस बनायचं होतं, मला नेव्ही मध्ये जायचं होतं. मला डान्सर जी की मी आहे, टचवूड मी ते करते, ते एक डान्सिंग फॉर्म मध्ये मला परफॉर्मर व्हायचं होतं आणि मी आहे. म्हणजे मी ते पुढे पण करणारच आहे. ते एक आहे. सो मला भरपूर काय व्हायचं होतं असं लहानपणापासून. आत्ता पण आहे तो क्रेज माझ्याकडे अजून. कट कट. सो असे होते आमचे फन काही क्वेश्चन्स जे तुम्ही विचारले होते आणि त्यातले काही शॉर्टलिस्ट केले. आणि मला एक क्वेश्चन खूप जास्त आवडला होता की तुम्ही एवढे आनंदी कसे असता. तर जास्त काही नाही, वेळ काढा आणि फिरायला जा. खरंच तुम्हाला कळेल बाहेरचे कल्चर्स बघून आणि बाहेरचे लोक बघून की त्यांच्याकडे दुःखी होण्यासाठी भरपूर कारणं आहेत आणि आपल्याकडे सुखी होण्यासाठी भरपूर कारणं आहेत. तर का नाही आपण म्हणजे सुखी राहावं, आनंदी राहावं, ग्रेटफुल राहावं देवाशी, आणि जे काही आहे त्याला समाधान मानावं. खरं तर या व्यतिरिक्त यापेक्षा जास्त आपण डिसेबल नाही आहोत. आपले हात पाय शरीर सगळं आपल्याला देवाने एकदम मस्त दिलेलं आहे. बरीच लोक आहेत की ते डिसेबल आहेत, त्यांना काही करता नाही येत. आपण एवढे चांगले आहोत बॉडीने, मनाने, बुद्धीने, तर त्यासाठी ग्रेटफुल राहावं. आणि दॅट्स इट. त्यामुळे मी आनंदी असते नेहमी. काय म्हणजे का असं सॅड बनायचंय? समोरच्याला हसून असं छान चेअर करता येतं की आपल्याला. सो दॅट्स इट फॉर द डे. आता आपण आम्ही इथून कोणते तरी दुसरे गार्डन करणार आहोत भरपूर सारे. सो स्टे ट्यून. बाय. योगा कर. बाय. प्रश्न उत्तरांच्या गमतीनंतर आम्ही तेथून गेलो एका सुंदर अशा मार्केटमध्ये आणि तिथल्या एका शॉपमधून आम्ही काही गोष्टी घेतल्या.
हे होतं गिफ्ट ऑफ काश्मीर आणि सोबतच आईसाठी एक छान असा स्वेटर घेतला. इथे तुम्हाला ओरिजिनल कारागिरी आणि हाताने केलेलं वर्क मिळेल. इथे बऱ्याचशा अशा गोष्टी होत्या ज्या खूप सुंदर नक्षीकाम केलेल्या होत्या. तुम्ही जे गालिचे पाहता ह्याचं ओरिजिनल काम हे अशा पद्धतीने होतं. हे मी सुद्धा नव्याने पाहिलं. यानंतर आम्ही निघालो पुढच्या गार्डनला. हे ग्लासेस घालायची गरज आहे का? हो मग जिकडे तिकडे हिरो ना, जिकडे तिकडे हिरो बनायचं आहे. असे आहेत राहुल सर, असे आहेत. श्रीनगर आलो आणि दाल लेकची शिकारा राईड नाही केली असं तर होणार नाही ना. मग आम्ही निघालो शिकारा राईडसाठी. देता इकडे टिप्सशिवाय विषयच नाहीये भाई. इथे बऱ्याचशा लोकांचं पोट हे टुरिझमवर चालतं, त्यामुळे प्रत्येकाला तुमच्याकडून टिपची आशा असते. जर तुम्ही देऊ शकता तर प्लीज त्यांना हेल्प करा. क्या बात आहे. शिकारा राईडमध्ये जर तुम्ही जाल तुम्हाला अशी माणसं बरीचशी मिळतील. हा माणूस विकत आहे कावा, जे काश्मीरी पेय आहे आणि हे इथे खूप जास्त फेमस आहे. काचा अर्थ 11 आणि वा म्हणजे खूप जास्त छान. 11 जडीबुटी आणि वेगवेगळ्या लवंग, दालचिनी अशा प्रकारच्या मसाल्यांनी बनलेलं हे पेय असतं, जे थंडीच्या वेळी खूप जास्त चांगलं असतं. या ओके. मुंबई में बहुत गर्मी भाई, इतना गर्मी मुंबई में नहीं आएगा ये. मुझे पता है ना, माय शॉप इज दादर. अंधेरी, दादर. मोहम्मद अली रोड, गोरेगांव, बोरी वैली. नहीं आएगा. No, I don't give that one. If you like, I can give permanent one. She put in one time, then family to family coming. Okay. इथे प्रत्येक माणूस हा विक्रीसाठी काही ना काही घेऊनच येतो, पण तुम्हाला काय घ्यायचंय हे तुम्ही नक्की ठरवा आणि मगच प्रवासाला लागा. हाँ, इसीलिए मैं सस्ता बेचता हूँ. ओके ओके. अशा प्रकारे शिकारा राईड एन्जॉय करून फ्लोटिंग मार्केट बघून आम्ही परतलो पुन्हा आमच्या हॉटेलकडे. अ व्हेरी गुड मॉर्निंग. हा दिवस होता 7वा. इथून आम्ही श्रीनगरच्या हॉटेल देवानला बाय म्हणालो आणि तिथून पुढे निघालो गुलमार्गसाठी. फायनली गुलमार्ग पोहोचलेलो आहे. गुलमार्गच्या ग्लेशियरमध्ये जाण्यासाठी तुम्हाला गंडोला राईड घ्यावी लागते. याच्या ऑनलाईन बुकिंग असतात. इथे असलेले काही गव्हर्नमेंटचे गाईडसुद्धा तुम्हाला त्यासाठी मदत करतात. फायनली गंडोला राईड. अशा प्रकारे आम्ही बसून गेलेले गंडोलामध्ये. इथून पुढचा प्रवास सुरू. गुलमार्गमध्ये 2 फेजेस असतात. आम्हाला फेज 1 मध्ये बऱ्यापैकी बर्फ मिळालं, त्यामुळे आम्ही फेज 2 ला नाही गेलो. पण जर तुम्हाला फेज 2 एक्सप्लोअर करायचं असेल तर तुम्ही पुन्हा एकदा गंडोला राईडचं तिकीट काढा. पांडेजी काय करतोय? हे काय भेटलं रे तुला? ओ हो हो, कारिगरी सुरू आहे पांडेजीची. लेट्स सी. थकल्यानंतर पहाडोवाली मॅगी खाण्याची मजाच वेगळी असते. काय खाणार आहे? मॅगी. 5 मिनिटात मॅगी. काही फायदा नाही साडी बिडी घालून इकडे अजिबात यायचं नाही. जर एन्जॉय करायचं असेल तर काही फायदा नाही. खूप 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 जास्त रश असल्यामुळे होत नाही. एकतर जसे पाहिजे तसे शॉर्ट्स नाही मिळत. थोडंसं वर सेकंड पेजला वगैरे गेलं तर मे बी मिळतील, बट नाही, बाकी सगळं एन्जॉय तुम्ही करू शकता. हॅलो, नमस्कार. आज होता आमचा लास्ट दिवस ट्रिपचा. पूर्ण काश्मीर वैष्णोदेवी असं कम्प्लीट ट्रिपचं एक पॅकेज होतं. आम्ही घेतलं होतं एका टूर अँड ट्रॅव्हल कंपनी थ्रू, ज्याचं नाव आहे न्यूरो टूर्स म्हणून. सो आमची पूर्ण आयटनरी कंप्लीट कशी होती काय होती मी थ्रू आउट व्हिडिओ अख्खं सांगितलं. बट काही पॉईंट्स होते जे आम्हाला दोघांना पण डिस्कस करायचे होते तुमच्यासोबत. सो म्हटलं एक शॉर्ट व्हिडिओ जो लास्टला आपल्याला सांगता येईल, गुड बाय व्हिडिओ म्हणून एक बनवूयात. सो हिअर इट इज. आणि आम्ही आज गुलमार्गमध्ये आहोत. आजचा लास्ट दिवस. इथून आम्ही श्रीनगर जाणार आहे आणि श्रीनगरवरून डायरेक्टली आमची फ्लाईट. पहिले दिवस कसा होता मिस्टर गाडी? कसं वाटलं? कसं म्हणजे टोटल कंप्लीट ट्रिप तुम्हाला कशी वाटली? खरं तर पहिला दिवस माता वैष्णोदेवीचं दर्शन झालं. खूप छान होतं ते. 14 किलोमीटर डिस्टन्स होतं. चालत गेलो, येताना घोड्याने आलो, परंतु चालत गेलो ती खूप मजा वेगळीच होती. 5 तास लागले होते चालत जाण्यासाठी. घोड्याची पण सोय असते, ट्रॉलीची सोय असते, त्यानंतर हेलिकॉप्टरची पण सोय असते. म्हणजे सगळे सोय असतात, असं काय अडचण नाही आहे. तर तुम्ही कोणत्याही प्रकारे करू शकता, पण फर्स्ट टाईम मोस्टली चालत जा.
पहिला दिवस आमचा वैष्णवीचं दर्शन झालं. त्यानंतर दुसरा दिवस गेला पहलगामला. पहलगामला पाऊस असल्यामुळे तिथे काही मजा आली नाही. पावसामुळे हो. पूर्ण दिवसाची वाट लागून गेली. आणि इथे वेदर चेंजेस होत असतं. जसं सांगितलं, वैष्णोदेवीला हेलिकॉप्टर आहे, घोड्याची राईड आहे, पालखी घेऊन जातात. ते लोक तुम्हाला खाली काही वेगळा रेट सांगतील आणि ऍक्च्युअल मध्ये काही वेगळा रेट असतो. तर पहिले ना तुमचे गॅप ड्रायव्हर, टूर करणारे कोणी पण असू दे, त्यांना कन्फर्म करा की काय एक्झॅक्ट रेट आहे. आता आमच्या वेळेस तिथे 1600चा रेट होता, पण आम्हाला त्यांनी सांगताना 3500, 3700, 3800 असं सांगितलं. 3000 तर तिकडे बार्गिन करा, कमी करा, त्यांच्याकडनं नाही बोलायचं आम्हाला 1200 किंवा 1600 किंवा तेवढाच रेट आहे, त्यापेक्षा जास्त रेट नाहीये, फिक्स रेट आहे, तिथे बार्गिन करा. कारण जर तुम्ही तिथे बार्गिन नाही केली तर ऑफकोर्स ते लोक नाही नाही म्हणणार पैशाला आणि ते घेतात. कारण त्यांचं पोट वगैरे त्या टुरिझमवरच चालतं, सगळं त्यावरच चालतं. सो ते घेतात. बट नाही, तुम्ही बार्गिन करा. सगळ्यांना आपले पैसे, ऑफकोर्स आपले आपले पैसे वाचवायचेच असतात. तर ते एक आहे. त्यानंतर जर तुम्ही सकाळी सकाळी म्हणजे मोस्टली लोक रात्री चालायचा प्लॅन करतात कटरासाठी, तर नका, तसं नका करू. तुम्ही सकाळी उठा, सकाळी मस्त फ्रेश होऊन 5 किंवा 4 वाजता लवकर अर्ली मॉर्निंग उठा, आंघोळ वगैरे करून डायरेक्ट चालायला लागा. आणि तुम्ही तिथे मिनिमम प्रॉपर चालत गेलो, एक आरामात खात पीत नाश्ता करत जरी चालत गेलो ना, तरी तुम्ही 11 वाजेपर्यंत पोहोचाल. आम्ही 2 ते 3 वेळा आपण स्टॉप घेतला असेल, 2 ते 3 वेळा स्टॉप घेतला, खाल्लं पिलं प्रॉपर, एक 15-20 मिनिटं थांबलो, चांगलं व्हिडिओज काढले, फोटोज काढले आणि मग पुढे चालायला लागलो. तरी आम्ही 11:30 पर्यंत पोहोचून म्हणजे दर्शन करून आलो होतो, है ना. आणि वरती अजून काय काय आपल्याला हे मिळाले, एक सिक्युरिटीचा लॉकर होता, तो आम्हाला तिथेच QR कोड डिजिटल डिजिटल लॉकर, हा डिजिटल लॉकर तो पटकन मिळाला. तर तिथे प्रॉपर सगळं मॅनेज आहे. तुम्ही तिथे गेल्यानंतर तुम्हाला सगळं काही कळून जाईल. फक्त वाचून राहा, ते घोडेवाले टांगेवाले ते पैसे काहीच्या काय. पहलगामला पण घोडेवाले आहेच. एक्झॅक्टली. सोनमार्गला पण घोडेवाले आहे. त्यानंतर बऱ्याच ठिकाणी तर घोडेवाले 3650 रुपये हा त्यांचा फिक्स रेट असतो. ते ऐकतच नाही. तुम्ही नाही म्हणूनच सांगायचं नाही आम्ही चाललो, नाही चालायचं. हीच भाषा वापरायची बस. पण ते पॉइंट दाखवतात, last पॉइंट ला- दाखवतात, बोलतात. काही पॉइंट वगैरे एवढे काही खास नसतात त्यांचे पॉइंट वगैरे. आणि ते लास्टला 1200 पर्यंत येतात. म्हणजे कुठे 3650 आणि कुठे 1200, म्हणजे इतकं ते खाली पडतात. कारण त्यांना माहिती आहे त्यांचा फिक्स रेट एक 1200-1600 असाच असतो, त्यावर त्यांचा रेट नाहीये. सो त्यांना देऊ नका तेवढे पैसे. त्यांच्याकडनं थोडी बार्गिन करून घ्या. आय नो त्यांचं पण पोट आहे, बट स्टील थोडी बार्गिन करा तिथे. कारण की जर तुम्ही एखादा माणूस जातोय तर ठीक आहे, तुमच्यासाठी 3600 वगैरे. तुम्ही 7-8 लोकांना जाताय घेऊन, किती होतात? जागेवरच खूप जास्त पैसे होतात. त्यामुळे थोडीशी तिथे बार्गिन करा. सेकंड डे आमचा पहलगाम होता, राईट. पहलगामला इथे वेदर कसाही चेंज होतो. थोडे वेदर प्रेडिक्शन जरा चेक करून ना, बुकिंग वगैरे करताना थोडं बघून घ्या की काय करायचंय. सो आमची आयटनरी अशी होती की पहिल्या वैष्णोदेवी, नंतर तिथून आम्ही कटरावरून पहलगाम वरून श्रीनगर वरून सोनमार्ग वरून पुन्हा श्रीनगर आणि श्रीनगर वरून पुन्हा गुलमार्ग. सो असं होतं. तर श्रीनगर, गुलमार्ग आणि सोनमार्ग जरा कमी कमी अंतर आहे, त्यामुळे ते प्रॉपर ऍडजस्टमेंट झाली. म्हणजे थँक्स टू न्यूरो टूर्स, त्यांनी प्रॉपर आयटनरी बनवली होती. मस्तपैकी मॅनेज झालं सगळं. फक्त तोच एक घोड्यावाला scene होता. काश्मीर मोस्टली 4 विभागात डिवाइड झालेली आहे. जम्मू, कटरा माता वैष्णोदेवीचं मंदिर, दुसरं आहे पहलगाम, तिसरं आहे गुलमार्ग आणि सोनमार्ग. करेक्ट. अशा 4 विभागात डिवाइड केलेली आहे. त्याच्यातले मोस्टली शेवटचं जे गुलमार्ग आहे ते खरंच बघण्यासारखं आहे. आणि फेज 1 फेज 2 दोन्ही एकदम छान आहे. फेज 1ला पण आईस भरपूर मिळतो, फेज 2ला तर पूर्ण आईसच आईस, जिकडे बघावं तिकडे आईस आहे. हो. गंडोला राईड्स 800 रुपये फेज 1 पर्यंत, 1800 रुपये फेज 2 पर्यंत. म्हणजे एका पर्सनचे 1800 रुपये वर जाऊन परत रिटर्न खाली येतो. 1600 ना, 800 नाही, दुसऱ्या राईडचे जास्त जास्त होते होते 1800. का? ठीक आहे. तर प्लस एक गोष्ट लक्षात ठेवा की खूप वेळा असं सांगितलं जातं की ऑक्सिजन कमी आहे, हे कमी आहे, ते कमी आहे, त्रास होतोय. मला तर सर्दी आता पण, मला तर तिथे काही त्रास नाही झाला, कारण मी फर्स्ट फेजला गेली होती. ऑफकोर्स सेकंड फेजला मे बी झाला असता, पण नॉर्मली लोकांचं ऐकलंय की नाही त्रास होत. आणि जरी त्रास झाला तर तिथे एक तर त्या टॅबलेट्स मिळतात, हाय अल्टिट्यूडच्या टॅबलेट्स असतात, ते मला घेऊन जा, कॅरी करा.
नसेल तर तिथे ऑक्सिजन मास्क असतात, ऑक्सिजन ते सिलेंडर असतात. आर्मीचा प्रॉपर कॅम्प लागलेला आहे तिकडे. असं कोणाला त्रास झाला पटकन जाऊन ते लोक प्रॉपर ऑक्सिजन प्रोव्हाइड करतात. ऑफकोर्स हाय अल्टिट्यूडला जाल तुम्हाला ऑक्सिजन थोडं कमीच मिळणार आहे. बाकी काहीच प्रॉब्लेम नाहीये तिकडे की फेज 1 फेज 2 ची जी उंची आहे ती 14,000 प्लस किलोमीटर. सर्वात मोठा गंडोला आहे जगातला आपल्याकडे, दुसरा जगातलं. सर्वात उंच Yes. गंडोला राईड आहे ती. Yes. तर त्याच्यामुळे तिकडं ऑक्सिजनचा थोडाफार काही वयस्कर वगैरे असेल त्यांना होतोच, पण हो. तिथे सुविधा देखील दिलेल्या आहेत त्या लोकांनी. आणि अजून एक पॉइंट आहे ना की खाली आपल्याला ना गव्हर्नमेंटचे काही गाईड्स असतात. ते जर घेऊन गेले ना ते तुमचं काम खूप इझी करतील. कारण आम्ही एक गाईड घेतला होता, त्याने आमची पूर्ण लाईन स्किप करावली, पटापट गेलं. खरं तर तसं नाही जायला पाहिजे, बट आम्ही थोडं उशिरा पोहोचलो त्यामुळे मग आम्हाला ती आयडिया लावावी लागली. बट जर तुम्ही ऑन टाइम गेलात, व्यवस्थित सकाळी 9 वाजेपर्यंत इथे पोहोचलात 9च्या अगोदरच, म्हणजे हो. गंडोला राईड साठी जर तुम्ही 9 किंवा 10च्या अगोदर जर आलात तर तुमचा एक अर्धा तासामध्ये नंबर लागून हा, जातो. लागतो, आरामात. 10 नंतर जर आलात तर तुम्हाला 3 ते 4 तास थांबावं लागतात हो, लाईन खूप मध्ये. जास्त लाईन आहे इथे. कारण की एका गंडोलामध्ये 2 किंवा 3 माणसं सोडतात, जास्तीत जास्त 4 सोडतात. त्यामुळे मग तुम्हाला थोडंसं लवकरच निघालेलं ते बरं पडतं. कारण ते लाईनीमध्ये फिरत फिरत तिथेच अर्धा आपलं पूर्ण एनर्जी डाऊन होऊन जाते आणि वरती काय जाणार मग इथे पण फेज 1 आणि फेज 2 असं गंडोला राईड्स आहेत. फेज 1 मध्ये थोडं कमी बर्फ असतं आणि फेज 2 मध्ये कम्प्लीट ते वरती डोंगराच्या एकदम टोकाला घेऊन जातात. तर बर्फच बर्फ, पूर्ण सिनेरी, पूर्ण मजा मिळते. म्हणजे सगळे असे म्हणतात की फेज 2 ला खूपच मजा येते. मला थोडी सर्दी झालेली त्यामुळे मी थोडी घाबरली होती येस, हा घाबरली होती की गेल्यावर उगाच त्रास नको व्हायला. त्यामुळे आम्ही नाही गेलो, म्हणजे ते सगळं नाही केलं. फक्त फेज 1 मध्ये खूप मजा केली. जर तुम्हाला नसेल जायचं खरंच फेज 2 ला, तुमच्यासोबत लहान मुलं असतील किंवा कोणी वयस्कर माणूस असेल ज्याचं खूप असं असू शकतं की ऑक्सिजनला त्रास होतोय, नाही जायचं, काहीच नाही. फेज 1 ला बऱ्यापैकी बर्फ आहे आत्ताच्या वेळेस. म्हणजे आज काय डेट आहे? आज आपले 21 एप्रिल. 21 एप्रिल आहे. तर आम्हाला काहीच नाही वाटलं. मस्तपैकी इथे खाली बर्फ होता, बऱ्यापैकी बर्फ आहे. चांगलं जाऊ देतात, खेळू देतात ते लोक, धमाल करतात. आणि हा तुम्ही जर राईड्स घेत असाल इकडे, ती काय बोलतात, स्केटिंग स्केटिंग करणार, काही गरज नाही घ्यायची, काही गरज नाहीये. 1200 रुपये त्याला उगाच जातात. काहीच मजा नाहीये. 1200चा फिक्स रेट, 5 मिनिटं 10 मिनिटं करून देतात आणि त्याच्यात काहीच एन्जॉयमेंट ते नाहीये. 5 मिनिटं पण अशी आहेत ना, कारण लोक असतात, गर्दी असते, काही पडतो करता येत आपण, नाही. काहीच करता येत नाहीये, काहीच मिळालं नाही. म्हणजे आम्ही घेतली, म्हणजे ऑफकोर्स नाही घ्यायला पाहिजे होते, ते एक्सपिरियन्स वरून आता सांगतोय. काहीच घ्यायची गरज नाहीये. उगाच आमच्या दोघांचे 1200 2400 गेले, काहीच मिळालं नाही. सो नका घेऊ, ते बेटर आहे. त्याच्याऐवजी तुम्ही दुसरं काहीतरी करा, एकमेकांवर बर्फ मारून करा. एखाद्या वेळेस रील्स वाल्यांना, लोकांना तुम्ही पैसे दिले तरी हा, चालेल. आणि रील्स ते वाले चांगले पण बनवतात. एका रीलचे 350 रुपये म्हणतात. काही नाही गरज नाही बोलायचं. त्यांना 350 रुपयाची. 100 रुपयात तो पण रेडी होतो. 100 रुपये फिक्स रेट आहे, 100च्या एका खाली व्हिडिओचे नाही येणार. 100 पण रुपये. 100 रुपयामध्ये तुम्हाला तो रील मस्तपैकी बनवून देऊ शकतो. एका रीलचे 100 रुपये, 3-4 शॉर्ट्स घेतील, घ्या, करून घ्या एन्जॉय. कारण की नंतर ते डोक्यामध्ये राहतं, रील्स आहेत, व्हिडिओज आहेत, आपण बघून थोडं एन्जॉय करतो. सो करा, ते करू शकता. कुठेही, पूर्ण श्रीनगर, पूर्ण जम्मू मध्ये काश्मीर, पूर्ण जम्मू 350 रुपयेच म्हणतात. ते 350 100 रुपयेच बोलायचं व्हिडिओला. बस. आणि या गोष्टीमध्ये घोडे झाले, व्हिडिओ वाले झाले, हे म्हणजे इथं फक्त लुटायला बघतात, बाकी काय नाही. घोडेवाले, व्हिडिओवाले, चॉकलेटवाले, अजून काय, कारवाले, कॅब कारवाले, ते बाईक्स असतात ते जे स्नो मध्ये चालतात, प्रत्येक ठिकाणी एटीव्ही राईट, एटीव्ही बाईक्स असतात ते. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला एक्स्ट्रा चार्ज बोलणार. नाही बोलायचं, कमी करायचं, नाहीतर मग डायरेक्टली नाहीच बोलायचं. हा, त्यांना. ते तुमच्या मागे पळत बरोबर येतात. ऍक्च्युअल रेट सांगतात. इथे गायडर आणि हेल्पर पण बोलतात, नाही घ्यायचं. हेल्पर तर अजिबात नाही. म्हणजे ती राईड अशी खेचून वर तुमच्या सोबत नेणार आणि मग तुम्हाला तिथून वरून ढकलणार, असं त्यांचं म्हणणं असतं. काही नाही, इथून ते 100 मीटर पण ते नेत नाही. सो काहीच गरज नाहीये ते सगळं करण्यामध्ये. नका पैसे खर्च करू. त्यापेक्षा तुम्ही उलट जास्त वेळ बर्फात खेळा, बर्फात मजा करा, उड्या मारा, पडा, धडपडा, पण उगाच ह्याच्यात पैसा नका खर्च करू. बाकी इथे फूड म्हटलं तर प्रत्येक हॉटेलमध्ये खूप छान आहे, सर्व्हिस छान आहे प्रत्येक हॉटेलची, माणसं खूप छान आहेत, सर्व्हिस देणारे हॉटेल्समध्ये चांगले आहेत. त्यांना एखाद्या वेळेस तुम्ही टिप देऊ शकता. जे वेटर्स असतात, जे इथे तुम्हाला सर्व्हिस देतात, छोट्या छोट्या गोष्टी करतात, तुमचे सामान वगैरे उचलतात, त्यांना तुम्ही टिप म्हणून देऊ शकता. इथे पैसे घालवण्यापेक्षा असे पैसे घालवा, चालेल, काहीच हरकत नाही. बाकी कशी झाली मग ट्रिप? तुला कसं वाटलं? छान होती. लास्ट कसा वाटला?
आम्ही 7 दिवसापासून हेच करतोय की आम्हाला हे करायचंय ते करायचंय. बट ऑनेस्टली त्या रील्सच्या नादामध्ये तेवढी मजा नाही येत जेवढी आपण ना मोबाईल बाजूला ठेवा, धमाल करा. ते मेमरीज आणि ते सगळं जेव्हा डोळ्यात असेल ना, एक वेगळीच धमाल आणि मजा येते. सो आता आम्ही हेलिकॉप्टर पॉइंटच्या हेलिपॅड जिथून ऍक्च्युअल मध्ये काय सांगितलं त्यांनी तो पॉइंट, लोटस पॉइंट, सनशाईन पॉइंट, सनशाईन पॉइंट सांगितलं त्यांनी. त्या सनशाईन पॉइंटला नेतात. म्हणजे आता हे आम्हाला माहित नव्हतं. हे मी इथे आल्यानंतर मला कळालं की इथून हेलिपॅड येतो, म्हणजे गुलमार्गच्या जे खालच्या बाजूला. येस, आत्ताच गेलो. ओके, क्या बात आहे. गुलमार्ग वुड्स म्हणून एक हॉटेल आहे, त्याच्या बाजूला तिथेच आमचा स्टे आहे. त्याच्या बाजूला हेलिपॅड आहे. तिथून ते सनशाईन पॉइंट पर्यंत ते नेतात. आता तिथे तो माणूस म्हणाला की 20 फूट पर्यंत बर्फ असतो. प्रॉपर 1 तास खेळवतात आणि परत आणतात. ऑफकोर्स त्याचे पैसे किती असेल काय 9,000 रुपये. 9,000 9,000 आहे एकाचे. 9,000. सो असंच आहे, जितकी सर्व्हिस चांगली तितके ते पैसे पण असे टॉप नॉच वाढतात. सो हा, हे पण आहे. मजा आली पण, म्हणजे कम्प्लीट आयटनरी पण छान होती. आमचा थ्रू अँड फ्रो सगळं ट्रॅव्हल पण मस्त झालं. आणि जर माझ्या टूर अँड ट्रॅव्हल कंपनीचं तुम्हाला काही कॉन्टॅक्ट्स हवे असतील तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देईन. आता भेटूयात, पुढची अजून एक स्पेशल ट्रिप राहिलेली आहे. सो त्याबद्दल मी अपडेट्स देतच राहील. तोपर्यंत बाय. जय माता दी.